नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा वेखंडे सर. आज आपल्या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत. बघा, मी तुम्हाला SP विषय शिकवतो आणि माझे बहुतेक लेक्चर जास्तीत जास्त यूट्यूबवर होतील, जेणेकरून तुम्हाला बघा जी क्लिॲरिटी आहे, साऊंड क्लिॲरिटी, नो ब्रेकअप्स आणि त्याच्यानंतर इतर ज्या आपल्याला झूम मीटिंगवर किंवा गुगल मीटवर घेताना जे काय प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला येणार नाही आणि त्यानंतर तुम्ही कधीही पाहिजे त्यावेळेला हा लेक्चर पुन्हा ओपन करून पाहू शकता. पण त्याच्यासाठी तुमच्यामध्ये गट्स पाहिजेत अभ्यास करण्याचे. तर चला सुरू करूया कोणतीही वेळ न घालवता. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा जो कोणता व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा हेजिटन्स पुढच्या वेळेला मिळणार नाही. तर बघा, आपला जो पहिला धडा आहे त्याचं नाव आहे चिटणीस. बरोबर आहे. आपल्या विषयाचं नाव आहे चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला इंग्लिशमध्ये सेक्रेटरियल प्रॅक्टिस, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला SP बोलतो. ठीक आहे. आता बघा, काय आहे चिटणीस त्याबद्दलचीच माहिती आपल्याला या धड्यामध्ये दिलेली आहे. आता सुरुवात आपल्याला काय, तर चिटणीस नेमकं काम काय करतो. बघा, ओव्हरऑल हा जो पुस्तक आहे किंवा यावर्षीचा जो तुम्हाला पोर्शन आहे तो काय सांगणार आहे का नेमका चिटणीस कशा पद्धतीने तयार झाला. जर तुम्हाला चिटणीस म्हणून काम करायचं आहे, म्हणजे ॲज अ सेक्रेटरी म्हणून तुम्हाला एखाद्या फर्ममध्ये एखाद्या कंपनीमध्ये काम करायचं आहे, तर तुम्हाला कशा पद्धतीने टॅलेंटेड व्हावं लागेल आणि चिटणीस म्हणून काय काय कामं त्याला करावी लागतात हे तुम्हाला यामध्ये शिकवलं जाईल. तर त्याची सुरुवात कशी झाली तेच आपल्याला चिटणीसाच्या शब्दाची उत्पत्ती, त्याची व्याख्या त्यामध्ये आपण पाहणार आहोत. बरं. तर बघा, चिटणीस शब्दाची जी उत्पत्ती आहे की चिटणीस हा जुन्या काळापासूनच, जवळजवळ राजे महाराजांच्या काळापासूनच चिटणीस काय करतोय, चिटणीस म्हणून काम करणारी जी व्यक्ती आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं, जसं प्राचीन भारतामध्ये त्याला अमात्य, सचिव आणि चिटणीस असं नाव दिलं जायचं. त्याला कामं काय करायला लागायची, गोपनीय नोंदी ठेवणारा हा व्यक्ती असायचा त्यावेळेला. रोमन साम्राज्यामध्ये त्याला बोलायचं स्क्राईब, आणि तो काय करायचा, पत्रव्यवहार करत असे. आणि लॅटिन भाषेमध्ये किंवा लॅटिनमध्ये किंवा युरोपामध्ये तो काय, तर सेक्रेटरियस या नावाने ओळखला जायचा. तो सुद्धा काय करायचा, गुप्त लेखन करायचा किंवा गुप्त लेखक किंवा अधिकारी होता आणि मालकाच्या वतीने काही गोपनीय सूचना त्याला दिल्या जात असे. ठीक आहे. आता व्याख्येकडे येऊया. काय आहे व्याख्या, दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसरा व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळते. बघा, काय आहे, तो दुसऱ्याच्या वतीने काम करतो, म्हणजे तो ॲज अ ओनर म्हणून काम करत नाही. त्याची स्वतःची कंपनी आहे का ती, किंवा स्वतःची संस्था आहे का ती, नाही. तो दुसऱ्याच्या वतीने काम करतो. आता कधी कधी काय असतो, तो दुसरा व्यक्तीच्या साठी काम करू शकतो. म्हणजे एखादा मोठा डॉक्टर असतो, एखादा मोठा नेता असतो, एखादा मोठा ॲक्टर असतो, एखादा मोठा बिझनेसमॅन असतो, त्याचा सेक्रेटरी म्हणून काम करू शकतो. कधी कधी एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या मंडळामध्ये तो काय करत असतो, काम करत असतो. काय काय कामं करतो तो बघा, पत्रव्यवहार सांभाळतो, नोंदी ठेवतो, त्याच्यानंतर इतर जी विविध कामं आहेत ती तुम्हाला करावी लागतात, त्यालाच आपण काय बोलतो, चिटणीस. तर दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसरा व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळते, नोंदी करते आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते, तिलाच आपण काय बोलतो, चिटणीस. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलणार आपण, सेक्रेटरी. ही कोणी व्याख्या दिली आपल्याला, ऑक्सफर्ड डिक्शनरीने दिलेली आहे. पुढे कंपनी कायदा 2013 कलम 224 नुसार काय आहे, कंपनी चिटणीस किंवा चिटणीस याचा अर्थ कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1980 च्या सेक्शन 2 मध्ये उपकलम A आणि C याच्यामध्ये परिभाषित केली, ज्याची नियुक्ती कंपनीच्या कायद्याखाली कंपनीचा चिटणीस करण्याच्या कामासाठी चिटणीसाने करावयाची कामे करण्यासाठी केली आहे अशी व्यक्ती. म्हणजे कंपनी ॲक्ट काय सांगतो, सेक्शन 2A-C काय सांगतो, तर आपल्याला का चिटणीसाचं काम करण्यासाठी जी काही कामं चिटणीसाला दिली जातात त्याच्यासाठी कोणाची पण नेमणूक केली तर त्याला काय बोलणार, तर आपण सेक्रेटरी बोलणार आहोत. अजून या व्याख्या आहेत, जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर पहा. तर वरील व्याख्येवरून आपल्याला काय म्हणता येईल, चिटणीस कोण असतो, चिटणीसाची नियुक्ती संघटनेचे काम सुरळीत करण्यासाठी, सुरळीत चालवण्यासाठी, पत्रव्यवहार करण्यासाठी, सभा, दप्तरे
आणि प्रशासकीय कामांना सहाय्य मिळण्यासाठी केली जाते. पुढे आता आजच्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट काय आहे बघा, हे फीचर्स आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचे आहेत. चिटणीसाचे वैशिष्ट्य. ठीक आहे, आता वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तो काय काय नेमकं त्याचं लक्षात घ्या. याच्यामध्ये काही वाईट गोष्टी पण येतील, काही चांगल्या गोष्टी पण येतील, तर आपण एक एक करून शिकून घेऊया. ठीक आहे, बघा पहिला व्यक्ती. चिटणीस हा नेमका व्यक्ती असला पाहिजे, म्हणजे एकच व्यक्ती काम करू शकतो चिटणीसाचं. 10 चिटणीस नसतील कोणत्याही कंपनीमध्ये. ठीक आहे, जर कंपनी चेंज झाली देन यू कॅन अपॉइंट अनदर वन, अदरवाइज यू हॅव टू ओनली सिंगल पर्सन ऑर एन इंडिव्हिज्युअल वर्क ॲज अन सेक्रेटरी. ठीक आहे, तर चिटणीस म्हणून फक्त एकटा व्यक्ती काम करणार. चिटणीस ही एक व्यक्ती असणार आहे. कोणतीही संस्था, कंपनी किंवा इतर संस्था चिटणीस म्हणून नियुक्त केली जाऊ शकत नाही. तर त्यामुळे चिटणीस म्हणून काम करण्यासाठी कोणाची नेमणूक करायची, आपल्याला व्यक्तीची नेमणूक करायची. त्याचं कार्य आणि कर्तव्य काय, ड्युटीज काय आहेत त्याच्या, तर चिटणीसाला दैनंदिन आणि प्रशासकीय कामे करावी लागतात. जसं पत्रव्यवहार सांभाळणे, सभेचं आयोजन करणे, कागदपत्र सांभाळणे, जतन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फायलिंग बोलतो, फाईल्स बनवतो बघा ते. त्याच्यानंतर माहिती पुरवणे, प्रामुख्याने सूचनेप्रमाणे किंवा संस्थेच्या आदेशाच्या कारकुनी स्वरूपाची जी काही कामं असतील त्याला ती करावी लागतात. जसं इव्हन कधी कधी इंटरव्ह्यूजसुद्धा घ्यावे लागतात, कोणाला कामं द्यायची आहेत वगैरे त्याची, बरोबर. स्मरणपत्रे पाठवणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणे इत्यादी कर्तव्य हे संस्था किंवा प्रमुखानुसार बदलते. म्हणजे जशी कंपनी बदलते तशा पद्धतीने चिटणीसाची कामंसुद्धा काय होतात, बदलतात. सध्या काळात सचिवाने म्हणजे चिटणीसाने कायदेशीर अनुपालनाची खात्री केली पाहिजे. म्हणजे कायदेशीररित्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचासुद्धा त्यांनी पालन केला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे पात्रता. क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे चिटणीस बनण्यासाठी. जर तुम्हाला चिटणीस बनायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल बघा, त्या पण टोटली वेगवेगळ्या आहेत. जशी संस्था बदलते तशा पद्धतीने शिक्षण पण बदलणार आहे. जर तुम्हाला एखाद्या साध्या व्यक्तीचा पर्सनल सेक्रेटरी व्हायचं असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशनची हे नाही आहे, पण पर्टिक्युलरली ॲज अ ग्रॅज्युएशन किंवा 15वी तरी झालेली पाहिजे. जर तुम्हाला कंपनीचाच सेक्रेटरी व्हायचा असेल तर तुम्हाला ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाची एक्झाम पास होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सरकारी खात्याचा चिटणीस बनायचा असेल तर तुम्हाला IASची परीक्षा जी असते ती पास होणं गरजेचं आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे एकूण कोणतीच वेगळी पात्रता धारण केली नाही गेली पाहिजे, पण एक छानपैकी तुमचं एज्युकेशन किंवा शिक्षण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे नेमणूक कोण करतो, चिटणीसाची नेमणूक काय करतो, तर चिटणीसाची नेमणूक व्यक्ती, व्यावसायिक संघटना, सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था, कंपनी, सरकारी खाते यांच्याकडून केली जाते. थोडक्यात व्यक्तिगत आणि संस्थात्मक. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला चिटणीस नेमायचं असेल तर तो सुद्धा नेमू शकतो. संस्था म्हणजे काय, कंपनीज, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी आहेत ना, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्याच काय करू शकतात, चिटणीसाची नेमणूक करू शकतात. पगारी नोकर, सेवक. आता बघा मी तुम्हाला सांगितलं का हा मालक नाही आहे कंपनीचा, बरोबर आहे ना, मग त्यामुळे त्याला काय मिळणार आहे, पगार मिळणार आहे. तर जसा एखाद्याचा स्वतःचा बिझनेस आहे तर तो काय करू शकतो, कधी त्याला कंपनीला वाटेल तर जाऊ शकतो, कधी सुट्टी घेऊ शकतो, पण इकडे तशा पद्धतीने नाही आहे, तो पगारी नोकर आहे. चिटणीस हा पगारी सेवक आहे, तो कंपनीचा मालक नव्हे. त्याला त्याच्या मालकाकडून किंवा संस्थेकडून दर महिने वेतन दिले जाते किंवा त्याच्या कामाच्या मोबदल्यात ठराविक मानधन दिले जाते. जसं काही वेळेला काही सेक्रेटरीज एकापेक्षा जास्त ठिकाणी जर काम करत असतील तर त्याला त्यांच्याप्रमाणे काय मानधन दिलं जाईल. चिटणीस हा पगारी नोकर असला तरी तो महत्त्वाचा अधिकारी म्हणून व्यावसायिक संघटनेमध्ये ओळखला जातो, कारण की त्याला खूप सारे आपल्याला काय करावे लागतात, तर त्याला कामं करावे लागतात. ती कामं काय काय आहेत ते आपल्याला पुढे लक्षात येईल. पुढे विश्वासू अधिकारी. बघा तो कॉन्फिडेन्शियल ऑफिसर असं सांगितलं आहे. बघा कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय, एक लपवून ठेवणारी माहिती जी इतर कोणालाच माहिती नाही आहे अशा पद्धतीची माहिती काय केली जाते, तर चिटणीसाला माहिती असते. तर त्यामुळं बघा
तर हा काय आहे आपला विश्वासू अधिकारी आहे. तो काय करतो, संस्थेची माहिती आहे ती गोपनीय ठेवतो. कारण की चिटणीस हा एक एक आता तुम्हाला CEO म्हणजे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, तर त्यामुळं फार इम्पॉर्टंट आहे का बहुतेक माहिती त्याला लक्षात येते. तर चिटणीस हा संस्थेचा गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक किंवा कस्टडियन आहे. त्याला खूप सारी माहिती त्याच्याकडे कंपनीची असल्यामुळं तो त्याच्यावर विश्वास ठेवून आपण काय करत असतो, चिटणीस सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर काय करतो, तो गुप्त माहिती ठेवतो. त्याच्यानंतर प्रतिनिधी. बघा, चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावतो. कारण की तो व्यक्तिगत चिटणीस आणि काय त्याचे संस्थात्मक चिटणीस असे त्याचे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. व्यक्तिगत चिटणीस म्हणून नियुक्ती कोण करतो, त्याची एक व्यक्ती करतो. आणि संस्थात्मक चिटणीसाची नेमणूक एखादी संस्था, सरकारी खाते किंवा संस्थेचे प्रतिनिधी यांच्याकडून केली जाते. चिटणीस मालक आणि संस्था प्रतिनिधी म्हणून काय करत असतो, तर काम करत असतो. संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. पुढे गुण, त्याच्यामध्ये काय काय क्वालिटीज पाहिजे, तर दैनंदिन प्रशासनाचे काम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चिटणीस त्याच्या अंगी काही गुण पाहिजेत. काय काय, तर त्याच्यात एकाग्रता पाहिजे. तो म्हणजे त्याचा कामावर पूर्ण लक्ष पाहिजे. व्यवहार चातुर्य पाहिजे, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता पाहिजे, निष्ठा पाहिजे, सहकार्य भावना पाहिजे, सौजन्य, ही सगळी काही जी गुण आहेत ते त्याच्यामध्ये काय तर पाहिजेत. पुढे चिटणीसाचे महत्त्व काय काय आहे ते पण आज आपण समजून घेऊया. इम्पॉर्टन्स ऑफ सेक्रेटरी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हे एवढे पॉईंट दिलेत. 1 मिनटं व्हिडिओ पॉज करून काय करा, तुम्ही हे सगळे पॉईंट्स एकदा वाचून घ्या आणि मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करून घेतो. पहिले, तज्ज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शक. चिटणीस हा विविध विषयांवर वरिष्ठांना सल्ला देत असतो. का, तर त्याचं शिक्षण तेवढं झालेलं असतं, तर त्यामुळे तो काय करत असतो, तर सल्ले देत असतो. जसं एखादा काम कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करावं याबद्दल तो माहिती देत असतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची तो काय करतो, अंमलबजावणी करतो. जसं आता आपल्याला सांगितलं का आपल्या ऑनलाईन लेक्चर घ्यायचे, तर आपण ऑनलाईन लेक्चर घेतो ना, जशी एक्झाम घ्यायचे, तर त्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी. वरचा प्रिन्सिपल आपला जो आहे तो निर्णय घेतो आणि ते निर्णय घेतल्यानंतर शिक्षकांना सांगतो, आणि मग शिक्षक त्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अंमलबजावणी करतात. तसंच कंपनीमध्ये पण आहे. कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा संचालक आहेत, त्यांनी जे काय निर्णय घेतलेत त्याची अंमलबजावणी त्याच्या हाताखालच्या व्यक्तींकडून करून घेण्याची जबाबदारी चिटणीसाची असते. त्याच्यानंतर व्यवसायाबद्दल धोरण ठरवताना, निर्णय घेताना त्याचे मत नेहमीच विचारात घेतले जाते. अचूक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तो योग्य मार्गदर्शक म्हणून काम करत असतो. पुढे प्रशासक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. मी सांगितल्याप्रमाणे मगाशी काय करतो, जी काही धोरणं आहेत त्याची अंमलबजावणी तो करत असतो. प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीस सर्व दैनंदिन व्यवहाराची कामे करतो. म्हणजे त्याला साहेब न सांगता तो स्वतः काही कामं करत असतो. जसं कार्यालयीन व्यवस्थापन, ऑफिस मॅनेजमेंट, पत्रव्यवहार, करस्पॉन्डन्स, नास्तिकीकरण म्हणजे फायलिंग करत असतो. त्याच्यानंतर अभ्यागतांचे स्वागत, म्हणजे जे पाहुणे येतात त्यांचे स्वागत करण्याची कामं काय कोण करत असतो, चिटणीस करत असतो. आणि तो वरिष्ठ म्हणून काय तर महत्त्वाच्या कामांवर लक्ष ठेवतो, काय कोणी. त्याच्यानंतर धोरणं अंमलात आणणे, निर्णय घेणे, नियंत्रण ठेवणे आणि अंमलबजावणी करणे, या सगळ्या गोष्टी करत असतो. गोपनीय माहितीचा परिरक्षक, कस्टडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन. तो बघा, कंपनीचा एक महत्त्वाचा अधिकारी असल्यामुळं कंपनीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्याच्याकडे असते. तर त्यामुळं ती जी माहिती आहे ती काय करतो, गोपनीय ठेवतो. म्हणून त्याला गोपनीय माहितीचा परिरक्षक असं म्हटलं गेलं आहे. पत्रव्यवहार करता, जे काही करस्पॉन्डन्सशी रिलेटेड म्हणजे आपल्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला पत्र लिहायचं आहे किंवा आपल्या एखाद्या कस्टमरनी काही इन्फॉर्मेशन विचारली असेल, तर त्या रिगार्डिंग जे काही पत्रव्यवहार करायचे आहेत ते कोण करत असतो, चिटणीस करत असतो. किंवा जर एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जरी तो काम करत असेल, तर अशा वेळेला त्याच्या हाताखाली जी लोक काम करतात त्यांनी पत्र लिहिल्यानंतर त्याचं पाहणी करायचं कामसुद्धा कोण करत असतो, चिटणीस करत असतो.
तर यामुळे आवक जावक म्हणजे येणारे जाणारे पत्रव्यवहार, तसेच सभासद, बँका, विमा कंपनी, नोंदणी अधिकारी, सरकारी अधिकारी आणि ग्राहक यांच्याशी जे काही पत्रव्यवहार होतात त्यांचे पत्रव्यवहाराची माहिती कोण करत असतो? चिटणीस ठेवत असतो. कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी लीगल करस्पॉन्डन्स ऑफिसर, कंप्लायन्स ऑफिसर. आता हा काय करतो? जसा वेगवेगळ्या कायद्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. जसं आता उदाहरणार्थ सांगायला गेलं तर कंपनीच्या वेगवेगळ्या सभा असतात. त्यातली एक वार्षिक सर्वसाधारण जी सभा असते ती दरवर्षी घेतली जाते. तर ही जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती एक विशिष्ट कालावधीमध्ये 31 मार्च नंतर 6 महिन्याच्या आत घेतली गेली पाहिजे, हा नियम आहे. तर या नियमाचं पालन त्याला करावं लागतं. त्याच्यानंतर या सभेमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रं आहेत तीसुद्धा सभा झाल्याच्या 30 दिवसाच्या आत द्यावी लागतात. तर हे जे काही कायदेशीर नियम आहेत जे आपल्या कंपनी कायदा 2013 दिलेले आहेत त्याची पूर्तता करण्याचं कामसुद्धा चिटणीस करत असतो. सभा संयोजनाचे काम म्हणजे सभा भरवण्याचं काम. सभा भरवताना काय काय नियम घ्यावे लागतात, काही टिपणं घ्यावी लागतात सभा चालू असताना, सभा चालू होण्यापूर्वी आणि सभा संपल्यानंतरची काही कामं असतात ही सुद्धा चिटणीसाला काय करावी लागतात? तयार करावी लागतात. त्याच जोडीला कार्यक्रम जे आहेत त्या सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते, सूचना पाठवावी लागतात. त्याच्यानंतर सभा सुरू असताना टिपणं घ्यावी लागतात आणि सभा समाप्तीनंतर एक इतिवृत्त तयार करावं लागतं. ही सगळी कामं कोणाला करावी लागतात? चिटणीसाला करावी लागतात. व्यवस्थापन आणि कर्मचारी यामधला दुवा, लिंकेज बिटवीन द मॅनेजमेंट अँड स्टाफ. तर काय आहे तो बघा, मालकांच्या जोडीला बसून मीटिंगमध्ये उपस्थित राहतो आणि त्याच जोडीला मालकांनी सांगितलेली कामं त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतो, म्हणजे तो दोन्हीमध्ये दुवा म्हणून काम करतो. तर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आणि कर्मचारी त्याला तो पगार घेतो, म्हणजे तो सुद्धा एक कंपनीचा कर्मचारी, त्यामुळे त्याच्या हाताखालची जी कामं करणारी जे व्यक्ती आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा तो विचार करत असतो. तर दोघांमध्ये कशा पद्धतीने समन्वय साधणं हे कामसुद्धा चिटणीसाला करावं लागत असतं. पुढे सचिव मापक आणि सचिव अक्लेशन, द सेक्रेटरियल स्टँडर्ड्स अँड ऑडिट. तर सचिव मापक आणि सचिव अंकेशन याचा प्रमुख उद्देश काय आहे? तर कंपनी कायदेशीर बाबींची तो पूर्तता करतो, त्याच्यानंतर किंवा नाही यांची तपासणी करतो, म्हणजे जे काही नियम्स ऑडिटचे जे काही नियम्स आहेत त्यांचं पालन करण्याचं काम करत असतो, चिटणीस करत असतो. याबद्दलची अधिक माहिती जी आहे ते आपल्याला प्रकरण 6 दिली जाईल. ठीक आहे. तर हा होता आपला लेक्चर. आवडला असेल तर लाईक करा आणि काय तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये ते एक्सप्लेन करेन. थँक्स फॉर वॉचिंग.